बघा ही 100 मीटरची आपली लाईन आहे. या लाईनचं मेन कसं असते बघा, व हे पळताना कशा पद्धतीने पळायचं असतं बघा. त्या जर रेषेला तुमचा जर स्पर्श झाला तर तुमचा फॉल असतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बसताय आणि बसताना जर तुम्ही असं पाय जळवला तर तुमचा फॉल असतो देण्यात ठेवा. बरोबर, तुमचा हात सुद्धा त्याला टेकला नाही पाहिजे. आता समजा तुम्ही उभं राहून पळताय तर त्याला स्पर्श न करता अशा पद्धतीने तुम्ही उभं राहू शकता. परत तुम्ही हाफ स्टार्ट सुद्धा मारू शकता, असं सुद्धा उभं राहू शकता आणि खाली बसून एक स्टार्ट मारू शकता. असं स्टार्टचं 3 प्रकारे तुम्ही स्टार्ट घेऊ शकता. जसं तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने स्टार्ट घ्या. बघा, पळत असताना आपण जी सरळ रेषा आहे त्या ह्या रेषेतनं जर आपण म्हणजे ह्या ट्रॅकमधनं जर आपण ह्या ट्रॅकमध्ये गेलो तरी सुद्धा तुमचा फॉल असतो देण्यात ठेवा. तुम्हाला जे आखून दिलेली ट्रॅक आहे त्या ट्रॅकमधनं सरळ पुढे जायचं आहे. शेवटला असं तिरकं याचं नाही. लक्षात आलं का तुमच्या? बघा, ज्या वेळेला तुम्ही तिथनं पुढे जाणार आहे, आता तुमचा स्कॅनर आहे त्यामुळं एक सुद्धा मार्क तुमचा इकडे तिकडे जाणार नाही. अतिशय करेक्ट काम होणार आहे. फक्त तुम्ही कशा पद्धतीने पळता हे महत्वाचं आहे. इकडे तिकडे जर गेला तर फॉल, इथं टच झाला तर फॉल. समजलं? लक्षात आलं का? रेडी का? ऑन युअर मार्क सेट गो. चल पास, इकडे पुढे पुढे जा. चल जोरात. Good note. On your mark, set, go. चौदा 30 परशा 14-30 15-62 आणि 16-24 हे सेकंद आहे. सेकंद टोटल कर तुझी. रेडी का? पंधरा 50 आणि 16-6 झालं. केलं का बरं? नाही. कोण होतं? On your mark, set, go. चल जोरात मग या. चल 15-72